विनंती आहे. पहा जो बाईक घेऊन प्रेक्षकाला त्याला विनंती असेल, चला बाईक आपली मैदानाच्या बाहेर घ्यायची प्लीज. रोड वरती जरा थोडीशी ट्रॅफिक झाले ती थोडी कमी करा. ट्रॅफिक थोडी तिकडे झालेली आहे ती थोडीशी कमी करायची आहे. क्लिअर होईल ट्रॅफिक, हरकत नाहीये. तीन षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. सुपर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रेक्षक कमाल कॅश साठी तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आपण देणार आहोत. सलामवीर फलंदाज एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सुनील पाटील आणि त्याच्या सोबत जोह्याचा सुपरस्टार खेळाडू कल्पेश घरत. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज पहिल्या षटकासाठी राम म्हात्रे. द गेम ऑन. स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. द गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती लॉफ करत असताना समोरच्या दिशेला चेंडू मात्र चाललाय डाऊन टू ग्राउंड. एक टप्पा घेत सीमा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. विकेट हॅट्रिक साठी गणेश मामा कोहली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाक कॅच साठी प्रेक्षकांसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक्स्ट्रा कव्हरला बीट करत 30 सर्कलच्या बाहेर इनफिल्डला कव्हर करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल आणि या चेंडूवरती येतील 2 रन्स. कमालीची सुरुवात. 3 षटकांचा सामना. आयकॉन खेळाडू सुनील पाटीलला आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत बिनबाद 6 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. अनेक मान्यवरांची उपस्थिती आमच्या VIP डाईस वरती जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. इट्स अ फायनल महाअंतिम मुकाबला. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून आता खेळलाय. डीप पॉइंट कडे चेंडू मात्र चाललाय गोलीच्या वेगाने. दन 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 करत सीमा पार. पहा चेंडू द्यायचा आहे. डान्स करत येणाऱ्या प्रेक्षकांना आता पारितोषिक आम्ही ठेवणार नाही आहोत हे लक्षात ठेवा आपण. थँक्यू. पहा शेवटचं पारितोषिक आहे. शेवटचं पारितोषिक असेल या प्रेक्षकाला. प्रेक्षक कमाल कॅच साठी फक्त 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक झेल पकडतील त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. डायरेक्ट हिट स्टंप हिट साठी पारितोषिक नाही आहे. तिसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. डबल फिगर मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. रामच्या अगेन्स्ट आज विस्फोटक खेळी करत असताना सुनील पाटील. फुलटॉस आहे. इट्स अ बीमर कॉल. फुलटॉसला मात्र सरळ दिशा दिलाय. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत असताना चेंडू निघालाय सीमा पार. चौकार. थँक्यू. विशालजी चव्हाण साहेबांकडून पारितोषिक आहे. दोन्ही टीम मधल्या खेळाडूंना हे पारितोषिक असेल. सलगच्या 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज. यस बँजोवाले थोडे थांबा. सलगच्या 3 सिक्सर साठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज आदरणीय विशालजी चव्हाण यांच्याकडून हे पारितोषिक दिला जाईल.
बाउन्स केलेला चेंडूला दिशा दिली पुन्हा एकदा 3 पॉइंट कडे चेंडू मात्र चाललाय. पहिल्या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी, सुनीलची आक्रमक फलंदाजी पाहतो आपण. याही वेळेस चेंडू निघालाय सीमा पार, चौकार. हमरापूर विभागामध्ये एक सुसज्ज असं मैदान व्हावं हा निर्धार ज्यांनी केलं, एक छोटस स्वप्न पाहिलं. बघता बघता एका मोठ्या डोंगराचं रूपांतर खरं तर एक भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये होत असताना आपण पाहतोय. या मैदानाचे भाग्य विधाते आदरणीय वैकुंठदादा पाटील दादांची उपस्थिती अतिथी मंचकावरती आपण पाहतोय. राम म्हात्रेचा हा पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला फील्ड करेल, तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल रन्स एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. विदाउट लॉस 20, बिन बाद 20 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. या षटकाचा जर का आपण विचार केला तर या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. अंतिम मॅच मध्ये हे महागडं षटक फेकत असताना राम म्हात्रेला आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा चेंडू राम म्हात्रे. सेन्सिबल क्रिकेट शरीराच्या दिशेने चेंडू सन्मान दिलाय आणि लास्ट बॉल वरती मात्र हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अनेक वैयक्तिक पारितोषिक याही वेळेस दिले जातील. पार्थ कोलीवाडा, विनोददादा म्हात्रे यांच्याकडून सायकलचं पारितोषिक, स्वर्गीय आर के पाटील सर अर्थातच आमचे मित्र निखिल पाटील यांच्याकडून सायकलचं पारितोषिक, त्याचबरोबरीने स्वर्गीय प्रीत सुनील नाईक यांच्या स्मरणार्थ सायकलचं पारितोषिक आणि अक्षय अशोक डांगरकर यांच्याकडून खरं तर हे सायकलचं पारितोषिक आणि त्याचबरोबरीने शर्मिलाताई वैकुंठ पाटील खरं तर वहिनींकडून मालिका वीर साठी बाईकचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. आणि त्याचबरोबरीने सौरभ मोबाईल पेन मराठी माणसाच्या हक्काचं दुकान यांच्याकडून प्रथम क्रमांक विजेत्या संघ मालकाला वॉशिंग मशीनचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देणार आहोत. त्याचप्रमाणे अनेक पारितोषिक आर्या कलेक्शन हमरापूर यांच्याकडून देखील आपण देणार आहोत. भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिले. अनेक कॅश प्राइज देखील या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. पहिलं षटक संपलं आणि या पहिल्या षटकामध्ये रन्स मात्र पाहायला मिळतात 20. वॉशिंग मशीन या ठिकाणी येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये, रन्स आल्या 2. हमरापूर विभाग प्रीमियर लीग सीझन 5 स्पॉन्सर्स JSW सुप्रीमो. खरं तर JSW कंपनीचं देखील मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. आणि पहा JSW स्टँड आणि तिकडे मात्र प्रेक्षकांनी केले अलोट गर्दी. कोला टाकण्याचा प्रयत्न यॉर्क केलाय, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलाय. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळेल. पहा खरं तर या मैदानावरती आगामी कालावधीमध्ये 2000 प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज असं स्टेडियम आणि त्या स्टेडियमची उभारणी लवकरच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच 2000 प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज असं स्टेडियम, समालोचन कक्ष आणि चेंजिंग रूम देखील पाहायला मिळतील. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने चेंडूला खरं तर पुश केलंय. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, घाई करावी लागेल. पोहोचलाय सुनील. 2 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर ऍड केले जातील. धावसंख्या 2 नी पुढे जाईल. 24 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. दमदार, मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं हे 5वं दमदार पर्व आणि या पर्वातील खरं तर हा शेवटचा सामना आपण पाहतोय. इट्स अ फायनल, महाअंतिम मुकाबला. आणि या मॅच मध्ये जर का आपण विचार केला ना तर कमालीची बॅटिंग वीर मराठा जोहे टीमची. चांगला चेंडू होता, गतीमध्ये बीट केला. भन्नाट वेग, गुडलँड स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला आणि तदनंतर कुणाल म्हात्रेच्या ग्लोव्ज मधून जाऊन चेंडू विसावलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन असे बॅटल
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सार्थकचा हा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला पुश केलंय, सिंगल मिळाले, सेकंडचा कॉल. गुड रनिंग बिटॉन द विकेट्स. कमालीची कॉलिंग. चित्याच्या वेगाने या 2 रन्स कंप्लीट केल्यात. मालिका वीर साठी बाईकचं पारितोषिक आहे. एका रन साठी 1 पॉइंट, एका विकेट साठी 5 पॉइंट्स आणि सर्वाधिक पॉइंट्स ज्या खेळाडूच्या नावावरती राहतील त्याला स्वप्नातील ही बाईकचं पारितोषिक मिळणार आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक क्रिकेट. 5 दिवस क्रिकेटचा थरार या मैदानावरती आपण पाहिलाय. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर परमेश यानंतर आपल्या संपूर्ण परिसरासाठी मात्र एक महत्त्वाचं या ठिकाणी कार्य दादांच्या शुभ हस्ते होणार आहे. भूमिपूजन सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय निलिमाताई पाटील या ठिकाणी आहेत आणि सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तब्बल 68 या ठिकाणी खरं तर भूमिपूजन होणार आहे, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं 2500 पब्लिक त्या स्टँड्स मध्ये बसेल. प्रेक्षक एवढा मोठा खरं तर प्रेक्षक गॅलरी आणि VIP डाईस, वॉशरूम, चेंजिंग रूम सर्व काही तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि त्याचं भूमिपूजन आदरणीय या ठिकाणी आपण पाहता पाहुण्यांच्या शुभ हस्ते ज्या ठिकाणी CSR हेड JSW चे आदरणीय तेलंग साहेब उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आपण या ओव्हर नंतर लगेचच त्या खरं तर शुभ कार्याचं भूमिपूजन या ठिकाणी करणार आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज अजित मोकल. अमरापूर विभाग ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला आज खरं तर सुवर्णाचा दिवस. आज या मैदानावरती भव्य दिव्य पॅव्हलिन कक्षाचा भूमिपूजनाचा सोहळा या षटकानंतर संपन्न होईल. राईट आर्म द विकेट. राब एंड कडून अजितला आपण पाहतोय खोलात टाकण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन गतीमध्ये बीट केलाय. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 27, 27 धावा, बिनबाद 27. 3 षटकांचा हा सामना आहे. 2 षटक आणि एका चेंडूचा खेळ संपलाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला रामकडे चेंडू निघालाय. सिंगल रन्स जरूर मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 28. 28 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पण माइंड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कविराज. सेन्सिबल क्रिकेट. एकही विकेट गमावली नाहीये. एका बाजूने सुनील पाटील, दुसऱ्या बाजूने कल्पेश घरत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर पाहतोय. अंतिम षटक सुरू आहे. कांद्याचा अतिरिक्त वापर. शॉर्ट पिच चेंडू जरूर पाहायला मिळाला. इट्स अ वाईट बॉल. या दरम्यान पेण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय भाई नीलकंठ म्हात्रे यांचं आगमन. त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. खरं तर ज्यांच्या उपस्थितीमध्ये आपण स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न केला आणि नुकतंच पेण नगरपालिकेवरती ज्यांची निवड झाली आहे नगरसेवक पदी असे डॅशिंग नगरसेवक निवृत्ती खरं तर नीलकंठभाई म्हात्रे यांचं आम्ही करतोय स्वागत. षटकातील पुढचा चेंडू डाव्या स्टिक वरती पॅड लाईन वरती फेकण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जरूर आलाय. अंतिम षटकामध्ये हात खोलू दिले नाहीयेत. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय गोलंदाज अजित मोकलने. पहिला चेंडू डॉट बॉल आला. सेकंड बॉल वरती सिंगल, तदनंतर वाईड आणि तदनंतर डॉट बॉल आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. पुन्हा एकदा याही वेळेस षटकार चौकार मोठा फटका घ्यायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. बॅटच्या स्टिकर एंड वरती चेंडू आदलला. रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 रन्स. 30 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदरणीय नीलकंठभाई म्हात्रे दादांचं या ठिकाणी स्वागत होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. स्विच हिटचा फटका चेंडूला पाठवलाय. डीप पॉइंट रिजन कडे सीमा पार. 1 टप्पा घेत चेंडू मात्र निघालाय. प्रेक्षकांच्या भेटी सीमा पार. चौकार. तर या दरम्यान आदरणीय नगरसेवक नीलकंठभाई म्हात्रे यांचं आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत.
लास्ट बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, सिंगल जरूर मिळेल, सेकंडचा कॉल असेल. सुनील निघालाय नॉन स्ट्राईक एंड कडून आणि इकडे फक्त एकच मिळेल. 1+ रनआउट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 35 रनआउट. 3 षटकं संपली. आपण लगेचच मैदानाकडे उतरा आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे प्लीज थोडी घाई करा. मंचावरती पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी आपण पाहत आहे. रायगड खरतर सदस्य महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी भाजपा आदरणीय निलिमाताई पाटील मंचावरती उपस्थित आहेत आणि त्याचबरोबरीने महामंत्री दक्षिण रायगड आदरणीय वैकुंठदा पाटील, त्याचबरोबरीने JSW CSR चे हेड आदरणीय सुधीर तेलंग साहेब या मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय काळे सर, आदरणीय अनुराग पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिलाताई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. गोपीनाथजी मोकल ग्रामपंचायत सदस्य जोहे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. परशुरामदादा पाटील. सर्व पाहुण्यांना विनंती असेल आता आपल्या उपस्थितीमध्ये खरं तर येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्यामध्ये VIP स्टँड्स आता मात्र या विभागाच्या भेटीला येईल, ज्यामध्ये तब्बल 2,500 प्रेक्षक बसतील एवढा मोठा स्टँड खऱ्या अर्थानं तयार होणार आहे. 68 लाखांचा निधी JSW CSR फंडातून उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती आदरणीय निलिमाताई पाटील, महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांच्या बरोबरीने आदरणीय वैकुंठदा पाटील महामंत्री दक्षिण रायगड, सुधीरजी तेलंग साहेब JSW CSR चे हेड आदरणीय काळे सर, आदरणीय अनुरागजी पाटील सर, शर्मिलाताई पाटील, गोपीनाथजी मोकल, परशुरामदादा पाटील, नितीनजी मोकल, मिलिंदजी पाटील, काशीनाथजी पाटील, सुदर्शन पाटील, वंदनाताई म्हात्रे, भाग्यश्री पाटील, धनश्री पाटील, जयमालाताई पाटील, मालतीताई म्हात्रे, भरतजी पाटील, प्रदीपजी पाटील, प्रवीण पाटील, ऍडव्होकेट पायल सुर्वे, आदरणीय ऍडव्होकेट जगदीशजी पाटील, सागरजी चव्हाण साहेब, भाई निलकंठ म्हात्रे नगरसेवक या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांसाठी या मैदानाच्या बाजूला तब्बल 2,500 प्रेक्षक बसतील एवढा मोठा VIP स्टँड आणि त्याच्या बरोबरीने तुमच्यासाठी खरं तर आपण पाहिला वॉशरूम असेल, चेंजिंग रूम असेल आणि सर्व काही सुविधा भविष्यामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि त्याचं भूमिपूजन आज पाहुण्यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहता. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी. बोले तैसा चाले तयाची बंदावी पाऊले, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य धन्य तयाची या माता पिता. वैकुंठ दादासाहेबांनी हा शब्द दिला होता की या मैदानाच्या बाजूला येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांसाठी एक मोठा VIP स्टँड बनवण्यात येईल आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आज होताना आपण पाहताय सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. क्या बात आहे. आनंदाचा हा क्षण भूमिपूजन होतो या ठिकाणी. येणाऱ्या कालावधीमध्ये खरं तर या परिसरातील क्रिकेटला आणखीन एक वेगळा दर्जा प्राप्त करण्यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की खरं तर खेळाडूंसाठी आकर्षण बनलंय आणि या खेळाडूंना खरं तर हक्काचं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे भविष्यामध्ये आपल्या परिसरातील खेळाडू ISPL नव्हे तर IPL मध्ये कसा गेला पाहिजे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कसा गेला पाहिजे यासाठी तळमळीने काम करणारे आदरणीय वैकुंठदा पाटील. आणि आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन करताना आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती निलिमाताई पाटील, महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य तथा रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आपण यांना पाहता या ठिकाणी उपस्थित आहेत. वैकुंठदा पाटील आणि त्याचबरोबरीने JSW CSR चे हेड सन्मान्य सुधीरजी तेलंग साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन होतोय. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी, भारत माता की. क्या बात आहे. आनंदाची डोही आनंद तरंग असं म्हणतात. आनंदाचा हा क्षण खरं तर मगाशीच आम्ही चर्चा केली की या परिसरातील प्रत्येक स्पर्धा या खऱ्या अर्थानं पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती व्हायच्या, परंतु आजचं चित्र बदललंय. या परिसराला खरं तर आणखीन एक चांगलं मैदान तयार झालंय. गिरोबा मैदान, जय गिरोबा मैदान, आणि हे मैदान बनवण्यासाठी प्रचंड मेहनत या ठिकाणी घेतली वैकुंठदादा साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी त्यांच्या मेहनतीने मात्र आपल्या परिसराला खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी जणू म्हटलं जाईल या क्रीडांगणाला. असं क्रीडांगण या ठिकाणी तयार झालं आणि त्यामध्ये आणखीन एक आपण जर पाहिलं दुग्ध शर्करा, अजून एक मोठं काम. 68 लाखांचा निधी, ज्यामध्ये 2,500 कॅपॅसिटी जे प्रेक्षक बसतील एवढा मोठा VIP स्टँड
ज्यामध्ये आपण पाहिला VIP डाईज असेल, वॉशरूम आणि त्याचबरोबर चेंजिंग रूम, या सर्व गोष्टी आता आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. भविष्यामध्ये हे क्रीडांगण खरं तर आपण पाहिलं वेगळ्या दर्जाचं राहील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ग्रीन ग्रास तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. चहूबाजूला झाडांची लागवड होताना पाहायला मिळेल. खडकातून मात्र हे नंदनवन फुललं आणि या परिसराला मात्र आता सोन्याचे दिवस येताना आपण पाहत आहे. हा परिसर म्हटला की सुप्रसिद्ध गणपतीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु त्याचबरोबरीने या परिसराला क्रिकेटच्या माध्यमातून वेगळी झाली एक वेगळी ओळख मात्र हा मैदान डेफिनेटली प्राप्त करून देईल. मेगा फायनलचा सामना लॉफ करत असताना बॉल मागे चाललाय, सिंगल नाहीये तर चौकार मिळालाय. पहिल्या बॉलवरती सार्थक मात्रे दादू हा खेळाडू हमरापूर विभाग प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहता वैभव ठाकूर, उपाध्यक्ष बंटी म्हात्रे आणि सर्व या ठिकाणी युवा जिगरबाज शिलेदार, या सर्वांचं मी मनापासून कौतुक करेन. गेले 5 पर्व ही स्पर्धा यशस्वीरित्या आपण पार पाडताना पाहिली. शेतातून झालेली सुरुवात आता मात्र एका चांगल्या मैदानावरती आपण ही स्पर्धा पार पाडतो आणि पुढे भविष्यामध्ये आणखीन या स्पर्धेचं ग्लॅमर तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. त्याचं कारण आहे आजचं भूमिपूजन. JSW CSR फंडातून 68 लाखांचा निधी उपलब्ध झालाय आणि या निधीतून आपण पाहताय खरं तर 2500 प्रेक्षक बसतील एवढा मोठा VIP स्टँड, ज्यामध्ये अत्याधुनिक सर्व सुख सुविधा उपलब्ध होतील खेळाडूंसाठी, ज्यामध्ये वॉशरूम असेल, चेंजिंग रूम असेल, VIP डाईज असेल, चांगली लाईट व्यवस्था असेल, रात्रीचं क्रिकेट तुम्हाला देखील खेळता येईल अशी व्यवस्था मात्र या ठिकाणी तयार करण्यात येईल आणि त्याचं भूमिपूजन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहताय. अप्रतिम हा विभाग, हा परिसर आता मात्र तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे येताना पाहायला मिळेल आणि त्यासाठी मात्र भरपूर चांगलं योगदान. मगाशी देखील आम्ही सांगितलं, बोले तैसा चाले तयाची वंदावी पाऊले, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य धन्य तयाची या माता पिता. महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा पेन सुधागड पाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रविशेठ पाटील साहेबांना आदर्श मानणारे आणि सातत्याने समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान, युवकांसाठी नेहमी आदर्शवत असणारे एकच वादा वैकुंठ दादा यांना आपण पाहताय. आणि आज कार्यक्रमाच्या प्रमुख सत्कार मूर्ती ज्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन आपण होताना पाहताय त्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्य, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आदरणीय निलिमाताई पाटील यांना आपण इथे पाहताय. CSR हेड JSW चे आदरणीय सुधीरजी तेलंग साहेब यांना आपण इथे पाहताय आणि सर्व पाहुणे शर्मिला बहिणींना आपण या ठिकाणी पाहताय. या खरंतर कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेला 2 व्हीलर बाईक मिळाली, त्या बाईकच्या स्पॉन्सर्स आमच्या खरंतर शर्मिला बहिणी, त्यांना आपण या ठिकाणी पाहता. सर्व मान्यवर त्यांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी मंचावरती आसन व्हायचं आहे. नीलकंठभाई म्हात्रे नगरसेवक त्यांना आपण या ठिकाणी पाहता. मिलिंददादा पाटील ते देखील उपस्थित आहेत. गोपीनाथजी मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहताय खरं तर काशीनाथ दादा पाटील, या मैदानासाठी प्रचंड मेहनत त्यांची देखील राहिली. या सर्वांचं मी मनापासून कौतुक करेल. आणि आज आपण पाहता भूमिपूजन संपन्न झालेलं आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस, नवीन वर्षामध्ये नवीन काम, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद देणारा हा क्षण तुम्ही पाहता. भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाला आणि मेगा फायनलचा थरार सध्या मैदानामध्ये चालू आहे. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे असतील आमचे मित्र अविनाश ठाकूर, मंचावरती सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण आसन असतं. धन्यवाद. विजयासाठी समीकरण येणारे 14 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आणि आता हा चौकार आला म्हणजे 13 बॉल आणि 26 धावा. 13 चेंडू 26 धावांची गरज असताना पेण तालुक्यातील सर्वोत्कृष्ट युवा अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मैदानाच्या आतमध्ये सार्थक नारायण म्हात्रे दाखल झाला आहे. 5 चेंडूंची समाप्ती, धावफलकावरती 10 धावा, समीकरण 13 बॉल आणि 26 ची गरज. मुख्य व्यासपीठाच्या समोरील प्रेक्षकांना विनंती असेल मान्यवरांना सुद्धा सामन्याचा आनंद घ्यायचा, पण थोडेसे बाजूला व्हा. बॉलिंग मार्कवर सुनील पाटील, षटकातील शेवटचा बॉल पुढे आलाय, बॉलला उडवलाय, डीप लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकार. आणि खरतर या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय, मान्यवरांना खरतर सांगू इच्छितो की या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये पारितोषिक आहे, परंतु या मॅच मध्ये तब्बल वैयक्तिक गुण सुद्धा वैयक्तिक 1 लाखापर्यंतची बक्षिसं लागली आहेत. एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय अमरापूर विभाग प्रीमियर लीग, जिथे एका खेळाडूला तब्बल 4 षटकारांसाठी 50,000चं कॅश प्राइज लागलं होतं आणि आयवा कॅच साठी खरतर सायकल आहे अक्षय अशोक डांगरकर यांच्याकडून आणि कॅच घेतलेली सुद्धा लकी प्रेक्षक आपण या. आतापर्यंत 19 प्रेक्षक कमाल कॅच या स्पर्धेमध्ये घेतल्यात. ही 20वी कॅच आहे आणि नाव आहे राज पाटील. गाव कोणतं? राज पाटील कळव्या. आज कळव्यावरून बरेचसे प्रेक्षक, हमरापूर विभागातील 18 गावं आणि 18 गावातील सर्व शिलेदार आणि संपूर्ण आमचा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. प्रेक्षक मायबाप सर्व क्रीडा रसिक, क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि हमरापूर विभाग म्हटलं की टेनिस क्रिकेटची खाण आणि या खाणीतला सर्वात मोठा हिरा मित्र म्हणजे सुशांत मोकल रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित झाले खेळाडू आणि याच विभागातील खेळाडू
पेण तालुक्यामधून पहिला ISPL खेळणारा खेळाडू आशीर्वाद वैभव ठाकूर, याच हमरापूर विभागाला बिलॉंग करणारा दादर गावाचा आशीर्वाद आर्ट्सचे प्रोप्रायटर, या स्पर्धेचे सीझन 5 चे विद्यमान अध्यक्ष वैभवजी ठाकूर यांचे चिरंजीव, ISPL खेळणारा पेण तालुक्यातील पहिला खेळाडू आशीर्वाद वैभव ठाकूर, याच विभागाला बिलॉंग करतो. एक मोठा विभाग हमरापूर विभाग, जेवढा विभाग गणेश मूर्तीसाठी फेमस आहे त्याहूनही अधिक क्रिकेटसाठी, क्रिकेटचं प्रचंड वेळ. आणि आज या मैदानावर आपण पाहिलं होतं तब्बल 50,000हून अधिक पारितोषिक वैयक्तिक लावण्यात आली होती. कमालीची स्पर्धा. सागर चव्हाण, विशाल चव्हाण आज यांच्या माध्यमातून बक्षिसांची खरतर खैरात करण्यात आली होती. तब्बल 1 लाख रुपये पारितोषिक लावण्यात आलं होतं. कमालीची स्पर्धा. जवळ मॅच कडे विजयासाठी समीकरण. 12 बॉल 20 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल पाटील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला बॉलना आणि तिथून मात्र एक सिंगल लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट केली जाईल. बॅटकट आहे, माफी असावी. जरूर एक सिंगल फलंदाजाच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर सनील घरत. विजयासाठी 36चा पाठलागच्या पहिल्या षटकामध्ये सार्थक मात्रे अक्षरशः बरसला सुनील पाटीलवर. त्यानं 5 बॉलमध्ये 15 धावा केलं, तर सार्थकच्या अगेन्स्ट कुणाल पाटील 1 बॉल 1 या धावसंख्येवर खेळत होता. आता दुसऱ्या षटकाची सुरुवात. सनील घरतचा पहिला बॉल एक सिंगल. पुन्हा एकदा सार्थक मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. दुसऱ्या दिवसामध्ये या खेळाडूंना आपल्या संघाला निर्णायक सामन्यामध्ये 65चा रन चेस करत असताना 45 धावांची तुफानी खेळी. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच इंटरेस्टेड गोलंदाजाला दंडित करतात. हा बॉल अवांतर धावसंख्येत भर धाव फलकावरती धावा लागल्यात. 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुढे समीकरण असेल येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती सार्थक नारायण मात्रे. तर सन्माननीय आदिनाथ शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन सभा. आदरणीय आदिनाथ शेठ पाटील साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य अतिथी मंचावरती आसन सभा. मेगा फायनलचा थरार सुरू आहे. एका बाजूला श्रवण सिद्धी वॉरियर्स कार सापोली, दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोहे. या दोन टीमच्या दरम्यान जो जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनेल. त्यासाठी ही लढत, हा संघर्ष मैदानामध्ये आहे. असं म्हणतात, एका विजयाने उन्मत्त होऊ नका आणि एका पराभवाने खचून जाऊ नका. क्रिकेटचा खेळ, हार जीत तुम्हाला सातत्याने तुमच्या वाट्याला येईल, परंतु चांगला खेळ करत राहा आणि खेळाडू ते प्रत्येक खेळाडून दाखवा. आणि शिस्तबद्ध असं आयोजन तुम्ही यंदा पाहताय 5व्या पर्वामध्ये हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं. सौरभ मोबाईलचे ओनर या ठिकाणी सौरभ यांचं आगमन. ऑन साइडला हा फटका खेळत असताना फटका फसला. बिग विकेट. सार्थक मात्रे चालला मैदानाच्या बाहेर. कॅप्टन दी डिपार्ट. मोठा धक्का असेल. तर सौरभ मात्रे यांचं आगमन. आपल्या सर्वांचं हक्काचं दुकान, मराठी माणसाचं हक्काचं दुकान म्हणून ज्या खरं तर मोबाईल शॉपला पाहिलं जातं, सौरभ मोबाईलचे ओनर, ज्यांच्या वतीने चॅम्पियन संघाच्या संघ मालकाला वॉशिंग मशीन देण्यात आलेली आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती आसन असतं. युवा उद्योजक, आम्ही नेहमी सांगत असो तरुणांना, कोणाच्या नादात वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, प्रगती होईल. आणि सातत्याने उद्योग क्षेत्रामध्ये दमदार योगदान देणारे 2 तरुण आपण पाहता मंचासमोर. आणि या गावचे ते भाचे देखील आहेत. त्यांच्या वतीने आम्हाला विजेत्या संघ मालकाला या ठिकाणी वॉशिंग मशीन देण्यात आली आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसन असतं. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. समीकरण 9 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. सामना बनवू शकतोय. ऑन स्ट्राइक नौखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. कळव्याचा सुपरस्टार अजित मोकल. 9 बॉल आणि 16 धावांची गरज बॉलिंग मार्कवर. सनील घरत आहे. तस दरम्यान सिनियर पत्रकार सन्मान्य दत्तात्रय पाटील साहेबांची उपस्थिती आपण पाहताय, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही. धफलकावरती धावा लागल्यात 20. मेगा फायनल हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वं. ज्या पर्वावर तमाम हमरापूर विभाग वासियांना आहे गर्व अशी मानाची क्रीडा स्पर्धा. 18 गावांचा समावेश असणारी हमरापूर विभाग प्रीमियर लीग. आल्या अकोलात टाकलाय आणि इथे मात्र यशस्वी राहिलाय गोलंदाज. पहिलाच बॉल मिस केलाय फलंदाजानं. धावफलकावरती 20 धावा. आता विजयासाठी येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. इथून सामना बनवू शकतो. ही जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग तुम्हाला जिंकायचं, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका. आता जिंकावं लागेल माझ्या संघासाठी. माझ्या संघ मालकानं माझ्यावर विश्वास दाखवलाय, तो तुम्हाला सार्थकी लावावा लागेल. आखूट टप्प्याचा बॉल, पुलचा फटका.
मध्ये जेल ड्रॉप झालाय आणि बॉल निघून चालला. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार, चौकार. बॉल अविनाश हा खरं तर प्रेशर आहे मेगा फायनलचा. बघा सोपा झेल त्याने सोडला आणि ते चौकार मिळाला. संधी निर्माण होत नसे, संधी निर्माण तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला निर्माण करावी लागते आणि इथे मात्र चांगलं काम करत असताना हा खेळाडू चौकार मिळाला. मॅच ऑन. आता 7-12, 7 चेंडूमध्ये 12. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 7-12ला भरपूर महत्व आहे, परंतु इथे समीकरण देखील 7-12 झालंय आणि हा बॉल फार महत्वाचा आहे. शेवटचा बॉल. यावेळेला बिगिटचा प्रयत्न, हलकीशी करा घेतली, बॉल मागे चाललाय, बॅकवर्डला चेल टिपलाय. अजून एक धक्का, कहाणी में ट्विस्ट. येणारे 6 बॉल आता विजयासाठी. 12 धावांचं समीकरण. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आता नवीन फलंदाज कोणावर हे जिम्मा दिला जाईल, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला कुणाल पाटील पाहायला मिळेल. आठवावा लागेल तो कारनामा. आजच्या दिवसातील पहिला क्वार्टर फायनल सुपर 8 मध्ये कुणाल पाटीलने तब्बल 26 धावा केल्या होत्या. आणि नक्कीच ही स्पर्धा आपण पाहतोय हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5वा. आणि या 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर रोशन सर एका षटकारासाठी तब्बल 50,000 रुपयाची पारितोषिकं लागली होती. काय मोठी स्पर्धा आहे मित्रांनो. रायगड जिल्ह्यामधील मानाची क्रीडा स्पर्धा. पेण तालुक्यातील हमरापूर विभाग टेनिस क्रिकेटची खाण आणि या खाणीतले हिरे एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. 224 शिलेदार एकमेकांच्या विरोधामध्ये लढले आणि आज या शेवटच्या दिवशी बक्षिसांची खैरात. या स्पर्धेचं विशेष आकर्षण राहिलं ते म्हणजे प्रत्येक वैयक्तिक पारितोषिक तब्बल 50,000 रुपयेपर्यंतची कॅश प्राइज इथे वैयक्तिक दिली गेली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली गेली. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार असरदार 5वं पर्व. विजयासाठी समीकरण 6 बॉल 12 धावा. इट्स अ मेगा फायनल. सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोलीच्या अगेन्स्ट वीर मराठा जोहे पेण. एका बाजूने संघ मालक आपण पाहताय हर्षदजी पित्रे साहेब, तर दुसऱ्या बाजूने विनोदजी म्हात्रे आणि संतोषजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केला. सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली. 6 चेंडू 12 धावा, 6 बॉल 12 धावा. तूच काहीतरी कर भावा. कुणाल पाटील ऑन स्ट्राईक. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर सौरभ रसाळ पाहायला मिळतो. आता सर्वच प्रेक्षक मैदानावर उभे राहत असताना पाहायला मिळतील. चित्त थरारक लढत. इट्स अ मेगा फायनल. पहिला बॉल फटका बसला. यष्टीरक्षक डाऊन दी बॉल. मिसकम्युनिकेशन. क्रिकेटमध्ये ताळमेळ फार गरजेचा आहे आणि हा फायनलचा दबाव, प्रेशर वाढलंय. प्रेशर रिलीज करावा लागेल विजयासाठी. आता 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चला कमीत कमी टीम मीटिंग घ्या. प्रेक्षक पाहताय आपण मैदानाच्या चहू बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक. वाहतूक कोंडी सुद्धा झाली होती मागाशी. एवढे प्रेक्षक, बऱ्याचशा गाड्या पाहायला मिळतात. हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे घवघवीत यश मित्रांनो. असं म्हणण्याची बॅटिंग करेल विशाल पाटील रावे. विशालने अजून एक षटकार मारला तर स्वप्नील पाटील ताय यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. आकुट टप्प्याचा बॉल यावेळेस कमी गतीने टाकला होता. पेस मध्ये व्हेरिएशन. सामना अजूनही बनतोय. आता हा सामना जनरल वॉर्ड मधून आयसीयू वॉर्ड मध्ये शिफ्ट होते असे म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. एका बाजूने हर्षदजी पिते साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ वीर मराठा जोहे, तर दुसऱ्या बाजूने विनोद म्हात्रे आणि संतोषजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली. अविनाश, मला वाटतं पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत आपण जर पाहिलं प्रत्येक सामने हे अटीतटीचे झाले, हाय व्होल्टेज झाले. हे विजय आहेत हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा. ही स्पर्धा आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या द्या या स्पर्धेसाठी. 5वं पर्व हमरापूर विभाग प्रीमियर लीगचं. 3 बॉल 5 ची गरज. कमी गतीने टाकलाय. आलाय बॉल मागे. शॉर्ट पॉइंट कडून डीप पॉइंट लेग, लॉंग लेग कडे. फुटबॉल स्टाईल न फील्ड केलं परंतु बॅकअप नाहीये. 2 ला आता 3 मध्ये कन्वर्ट करतील का, तर हो आन्सर आहे त्याचं हो. आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. धावफलकावरती धावा लागतील 34. आता विजयासाठी रन बॉल इक्वेशन. 2 चेंडू 2 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 2 धावा. आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांनी बक्षिसांची खैरात केली, SC कन्स्ट्रक्शनचे सर्व सागरजी चव्हाण आणि साई प्रसाद इन्फ्राचे सर्व विशालजी चव्हाण साहेब यांची उपस्थिती पाहता, ज्यांच्या माध्यमातून तब्बल वैयक्तिक 50,000 रुपयाचं पारितोषिक एका खेळाडूसाठी लावण्यात आलं होतं. अशा मान्यवरांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावर पाहताय. संपूर्ण चव्हाण ब्रदर्स यांचं आपण या ठिकाणी करूया स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मंचावरती आसन सभा
आता हा सामना आपण जर पाहिला 2 बॉल 2 वरती आला रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आलं असं म्हणतात इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट हे वाक्य होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं. क्रिकेटमध्ये एक एक रनला महत्व आहे. आजकाल आपण पाहिला सोन्याचा भाव 1,40,000 वर गेला तो. आता ही रन देखील तितकीच महत्वाची आहे या मॅच मध्ये. या रन साठी आता संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इट्स अ मेगा फायनल. हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5व मान्य श्री वैकुंठदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. 18 गावातील खेळाडूंचा समावेश असणारी स्पर्धा. तब्बल 224 खेळाडू या स्पर्धेमध्ये 224 शिलेदार खेळत असताना पाहायला मिळाली. प्रेक्षकांना विनंती असेल कुठेही जाऊ नका. प्रेक्षक कमाल कॅचचा लकी ड्रॉ थोड्याच वेळात केला जाईल. पुढचा बॉल. ओहो फटका चांगलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका निघालाय. एक सिंगल कंप्लीट. 2चा प्रयत्न. थ्रो खराब आणि इथून मात्र सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोली ठरलाय हमरापूर विभाग प्रीमियर लीग पर्व 5 मधला विजेता संघ. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. सिद्धी श्रवण वॉरियर्स खारसापोलीचा चॅम्पियन. अभिनंदन.